असं केलं की रेडी व्हायला, असं केलं की रेडी. काय त्याच्यामध्ये मला नाही. आता काही लोक बोलतील मुंबईमध्ये एवढं गरम होतं आणि हिला कुठली थंडी लागते, तर मी आहे इटलीमध्ये आणि इकडे खूप थंडी आहे. आणि हे मी बघत होते बाकीच्यांच्या व्हिडिओमध्ये बघते ना, की ते लोक असं ट्राय करतात काहीतरी, पण माझ्याकडून काही ते जमलं नाही. मी हातानेच कट केला जसं मला जमत होतं तसं. आणि इकडे मी राईस बनवायला ठेवलेला आणि राईस मला अजिबात म्हणजे अजिबात पण जमतच नाही, माहीत नाही काहीतरी चुकते काहीतरी होते, जसं पाहिजे तसं नाही बनत. तर इकडे मी छान डाळ बनवायला ठेवलेली आणि स्वतःची तारीफ करते हां जराशी. खरंच मी छान जेवण बनवते. तुम्हाला जसं विश्वास नसेल बसत, पण मला स्वतःला खूप आवडतं. मी स्वतः जेवण बनवलेलं ना, झाली एवढीच तारीफ होती माझी. आणि लास्टला मी हे टाकले ती कस्तुरी मेथी. हा ऑप्शन आहे, जर माणसाच्या हाताला चव असेल तर जेवण छान होतं. बस झालं. आणि अशाच प्रकारे स्वतःची तारीफ करून झालेली आहे माझी. हो, माझी स्किन पण चमकत नाही, एवढा बटाटा चमकतोय. तुम्ही ना ही रेसिपी एकदा ट्राय करा, एक नंबर लागते, एक नंबर. म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, माझी ना ही बटाट्याची भाजी फेवरेट, म्हणजे डाळ भात आणि बटाट्याची भाजी. हा हा, काय लागते तुम्हाला काय सांगू. मी असं छान बटाटा कट करून घेतला आहे, छोटे छोटे पीस करून घेतलेत. आणि मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं, म्हणजे गरम व्हायला ठेवलेलं. आणि झालं तर माझी जादू बघा, बघताय ना, बघायलाच लागेल. आता मी बोलू 1 2 3, लसूण सोलून झालेले टंटनान. बघा, म्हणजे असं होणार नाही, पण ट्राय करू शकतो तुम्ही. तर ह्या फोडणीसाठी ना फक्त लसूणच लागते, बाकी काय नाही लागत. आणि मी बटाटे उकडवून घेतलेत आणि तेल टाकले. तेलामध्ये लसूण टाकायची, कढीपत्ता, मोहरी, जिरा आणि कांदा वगैरे टाकू नका. मग ते म्हणजे बटाटे असे चिपचिपे होतात आणि असे सुटे सुटे नाही होत. तर फक्त लसणीचीच फोडणी द्यायची आणि एवढी टेस्टी लागते ना, एवढी टेस्टी काय सांग.